एकदा एक संत आणि त्यांचे शिष्य एका गावातून दुसऱ्या गावी जात होते. आपल्या शिष्यांना आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा वापर करून प्रत्येक परिस्थितीला कसे सामोरे जायचे आणि वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवण्याकरता संतांनी शिष्यांच्या नकळत मुद्दाम वेळेचं असं नियोजन केलं होतं की ते सर्वजण रात्रीच्या वेळी जंगलात पोहोचतील. असंच झालं. संतांनी त्यांचे 5 शिष्य रात्रीच्या अंधाराला पार करत रस्ता शोधत चालत होते. घनदाट जंगल, चहूकडे पसरलेला अंधार, किड्यांचा कर्र कर्र आवाज, हे सर्व चित्र फार भयावह होतं, ज्यामुळे शिष्य अगदी घाबरून गेले होते. संत मात्र अगदी निश्चित होऊन आरामात चालत होते. प्रत्येकाच्या हातात एक जाड काठी आणि दुसऱ्या हातात लहानसा कंदील होता. चालता चालता त्यांना एक मोठं झाड दिसलं. संत म्हणाले, आपण आता जरा वेळ इथे विश्रांती घेऊया आणि मग पुढे जाऊया. शिष्य थकले होते, पण त्यांना भीतीही खूप वाटत होती. त्यांना लवकरात लवकर जंगलातून बाहेर पडायचं होतं. पण शेवटी गुरुची आज्ञा ती मानणं तर आवश्यकच होतं. सर्वजण झाडाखाली येऊन बसले. सर्वांच्या कंदिलामुळे आता भरपूर प्रकाश झाला होता आणि थोडी भीतीही कमी झाली होती. वेळेचा योग्य विनियोग व्हावा म्हणून शिष्य संतांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागले, ज्याचे उत्तर संत अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत होते. एका शिष्याने प्रश्न विचारला की गुरुजी, तुम्ही आम्हाला नेहमीच ही सूचना करत असता की आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा म्हणजे तुम्ही बुद्धिमान बनाल. आता आम्हाला सांगा की आपल्या बुद्धीचा वापर करून आम्ही बुद्धिमान कसे बनू शकतो? एक बुद्धिमान व्यक्ती नक्की कसा असतो? त्याचे काय लक्षण असतात? त्याच्या अशा कोणत्या सवयी असतात ज्या त्याला बुद्धिमान बनवतात? सर्व शिष्यांच्या मनातही हाच प्रश्न होता. म्हणून सगळे अगदी उत्सुकतेने संतांच्या उत्तराची वाट बघू लागले. संतांनी सर्वांकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि उत्तर द्यायला सुरुवात केली. मुलांनो, बुद्धिमान व्यक्ती आपल्या काही विशिष्ट गुणांमुळेच बुद्धिमान बनतो. बुद्धी तर आपल्या सर्वांकडेच असते, पण त्या बुद्धीचा विकास करून ज्ञान अर्जित करणारा आणि त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःचं आयुष्य घडवणारा हाच खरा बुद्धिमान असतो. आज मी तुम्हाला बुद्धिमान व्यक्तीचे 9 असे गुणधर्म सांगणार आहे, जे तुम्ही स्वतः सहजपणे आत्मसात करू शकता आणि बुद्धिमान बनू शकता. संतांचे हे शब्द ऐकल्यावर सगळे शिष्य अगदी लक्ष देऊन ऐकू लागले. बुद्धिमान व्यक्तीचा पहिला सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांना वेळेचे प्रचंड महत्त्व असते. बुद्धिमान व्यक्ती आपल्या वेळेला नेहमी महत्त्व देत असतात. आपला वेळ कोणत्याही वाईट आणि फालतू गोष्टींवर वाया जाऊ नये याची ते फार खबरदारी घेतात. इतकंच नाही तर आपल्या फालतू वेळेलाही ही लोक उपयोगात आणतात. ही लोक सर्वात आधी ती कामे करतात जी सर्वात जास्त महत्त्वाची असतात. त्यांना या गोष्टीची जाणीव असते की आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतात. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. ज्या व्यक्तीला हे समजते तो कधीच वेळ वाया घालवत नाही. बुद्धिमान व्यक्तीचा दुसरा गुण आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा योग्य वापर करणं. बुद्धिमान व्यक्ती वेळेप्रमाणेच आपल्या ऊर्जेचाही योग्य वापर करतात. ही लोक बोलणे कमी आणि काम जास्त या तत्वावर काम करतात. म्हणजे बुद्धिमान व्यक्ती उगाच बोलत बसण्यात किंवा फालतू गोष्टींवर चर्चा करण्यात आपली ऊर्जा वाया घालवत नाही. एवढंच नाही तर बुद्धिमान व्यक्ती आपलं काम पूर्ण झाल्यावरच त्याच्याबद्दल लोकांना सांगतात. काम सुरू करायच्या आधीच त्या कामाची सगळीकडे वाच्यता करत नाही. रिझल्ट काय असेल याची काळजी बुद्धिमान लोकांना नसते. रिझल्टपेक्षा त्यांना काम करण्यात जास्त आनंद मिळतो. ही लोक कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत पडून आपली मानसिक शांती भंग करत नाही. अशा प्रकारे त्यांच्या वेळेचा आणि एनर्जीचा योग्य ठिकाणी वापर झाल्याने त्यांच्याकडे योग्य दिशेने विचार करण्याची भरपूर ऊर्जा असते, जी त्यांना प्रगती करण्यास मदत करते. बुद्धिमान व्यक्तीचा तिसरा गुण आहे, ही लोक नेहमी काही ना काही नवीन शिकायचा प्रयत्न करत असतात. ही लोक जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यातून काहीतरी नवीन शिकता येईल. ही लोक
दुसऱ्या लोकांच्या यशापासून प्रेरणा घेतातच, याशिवाय त्यांच्या अपयशापासून सुद्धा नवीन काहीतरी शिकत असतात. ही लोक दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकतात. त्यांना हे चांगलं ठाऊक असतं की कोणत्याही क्षेत्राचा यशस्वी व्यक्ती त्यांना त्या गोष्टी शिकू शकतो ज्या स्वतःहून शिकायला कदाचित खूप वर्ष लागू शकतात. हीच गोष्ट त्यांना लवकर यश मिळवून देते. चौथा गुण, बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना कधीच सांगत नाही. बुद्धिमान लोकांना बरोबर माहिती असतं की कोणाला कोणती गोष्ट सांगायची आहे आणि कोणाला कोणती गोष्ट सांगायची नाही. या उलट काही लोक आपल्या घरातील लोकांची, आपल्या मित्र नातेवाईकांची, इतरही काही अत्यंत आवश्यक गोपनीय गोष्टीही अगदी सर्वांना सांगत फिरतात आणि वेळ प्रसंगी दुसरे त्यांच्या ह्या सवयीचा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा गैरफायदा उचलतात. बुद्धिमान व्यक्ती असं कधीच करत नाही. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या आत्मसन्मानाला कधीच हानी पोचत नाही. पाचवा गुण, ही लोक खूप बुद्धिनिष्ठ असतात. बुद्धिमान लोक कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना खूप विचारपूर्वक आणि सविस्तर माहिती मिळूनच घेतात. घाईघाईत कोणताही निर्णय घेत नाही आणि पूर्ण तपास केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर येऊन पोचत नाही. ते कोणाच्याही बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही, तर फक्त स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या आणि स्वतःच्याच कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामुळे ह्या लोकांना शक्यतो कोणी फसवू शकत नाही. सहावा गुण, त्यांचा स्वतःवर जबरदस्त विश्वास असतो. आत्मविश्वासाने भरलेल्या माणसाला कोणीही खाली पाडू शकत नाही. त्यांचं स्वतःवर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण असतं. यशस्वी झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा जात नाही. याशिवाय आयुष्यात मिळालेल्या अपयशाला सुद्धा ते हसून स्वीकार करतात आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात. ते आपल्या अपयशापासून विचलित न होता त्यांच्यापासून शिकायचा प्रयत्न करतात. आपण कुठे आणि कसे चुकलो आहोत हे लक्षात घेऊन चुकांना दुरुस्त करायचा प्रयत्न करतात आणि त्या चुकांची पुन्हा कधीच पुनरावृत्ती करत नाही. बुद्धिमान व्यक्ती आपल्या चुकांची जबाबदारी स्वतः स्वीकार करतो. कधीच दुसऱ्यावर दोषारोपण करण्यात वेळ वाया घालवत नाही. त्यांची हीच सवय त्यांना यशाचं शिखर गाठायला मदत करते. सातवा गुण आहे, ते बोलताना खूप सांभाळून बोलतात. बुद्धिमान लोक आपल्या शब्दांचा प्रयोग काळजीपूर्वक करतात. त्यांना चांगलं माहिती असतं की कसं, काय, कुठे आणि किती बोलायला पाहिजे. कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे त्यांना बरोबर कळतं आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात समस्या कमी येतात. मोठी लोक नेहमी हेच सांगतात की जिभेवर ताबा मिळवला की आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतात. बुद्धिमान व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कधीच बोलत नाही. संवाद करताना समोरच्या व्यक्तीलाही बोलायची संधी देतात, ना की फक्त स्वतःच बोलत बसतात. समोरच्याचं बोलणं सुद्धा संयमानं ऐकून घेतात. म्हणून लोक त्यांना रिस्पेक्ट देतात. आठवा गुण आहे, त्यांच्यामध्ये खूप कुतूहल असतं. बुद्धिमान व्यक्ती लहान मोठ्या प्रत्येक गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करतात. ते संकोच न करता प्रश्न विचारतात आणि जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात. हे का आहे, कसं आहे, असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात, ज्याचं उत्तर शोधून काढण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या ह्या सवयीमुळे त्यांच्या ज्ञानात निरंतर वाढ होत असते, जी त्यांना यशाकडे घेऊन जाते. पुढे संत आपल्या शिष्यांना म्हणतात, आता शेवटचा गुण ऐका आणि मला सांगा की तुम्हाला काय समजलं. बुद्धिमान व्यक्तीचा नवा गुण आहे निर्भयता आणि धाडसी स्वभाव. निर्भय आणि धाडसी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो त्यातून तो आपल्या बुद्धीचा वापर करून मार्ग शोधूनच काढतो. ह्या जगात प्रत्येक समस्येवर समाधान आहे या गोष्टीवर त्याचा पूर्ण विश्वास असतो. वाईटाहून वाईटमध्ये सुद्धा आशेची एक किरण लपलेली असते हे लक्षात ठेवून तो कोणताही धोका पत्करायला तयार असतो. परिस्थितीशी लढण्यासाठी त्याच्याजवळ काय नाहीये याचा विचार करण्यापेक्षा त्याच्याजवळ काय आहे याचा विचार करतो आणि त्याला मार्गही सापडतो. आता आपण ह्या जंगलात चालत असताना तुमच्या सर्वांच्या मनात भीती होती, पण तुम्ही हा विचार नाही केला की आपण एकटे नाही आहोत, तर आपण एकूण 6 जण आहोत. शिवाय आपल्याजवळ काठी आणि कंदील म्हणजे आग आहे.
जे कोणत्याही प्राण्याला आपल्यापासून लांब ठेवण्यात मदत करू शकतील. हा विचार केला असता तर घाबरायचं कारणच नव्हतं. आता सर्व शिष्यांना बुद्धिमान व्यक्ती नक्की कोण असतो, त्याचे काय गुण असतात हे चांगलं समजलं होतं. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.